नमस्कार मित्रांनो, शेअर बाजारात आणखी एक मोठा IPO येत आहे. जगातील सर्वात मोठी मेटल इंजेक्शन मोल्डिंग म्हणजे MIM क्षमता असलेली कंपनी आता शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. तसेच कंपनीचा IPO किंमत, GMP आणि लिस्टिंग गेन सर्व काही समजून घेणार आहोत. पण हा IPO खरंच सबस्क्राईब करावा का? कंपनीचा व्यवसाय काय आहे? कमाई किती आहे? आणि यात गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे? चला इंडो MIM IPO बद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सर्वप्रथम कंपनीची ओळख करून घेऊया. इंडो MIMची स्थापना 1996 मध्ये झाली. ही कंपनी प्रिसिशन इंजिनिअरिंग कॉम्पोनंट तयार करते. यासाठी मेटल इंजेक्शन मोल्डिंग म्हणजे MIM या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. MIM तंत्रज्ञानामुळे अत्यंत लहान, मजबूत आणि अचूक धातूचे पार्ट्स मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. याच कारणामुळे ही कंपनी जागतिक स्तरावर अग्रगण्य मानली जाते. फक्त MIM तंत्रज्ञानावरच कंपनी काम करत नाही, तर ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी इन्व्हेस्टमेंट कास्टिंग, प्रिसिशन मशीनिंग, सिरेमिक इंजेक्शन मॉडेलिंग आणि 3D मेटल प्रिंटिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करते. याशिवाय मोल्ड डिझाइन, टूलिंग, सरफेस फिनिशिंग आणि फायनल असेंब्लीपर्यंत संपूर्ण एंड टू एंड सोल्यूशन कंपनी देते. यामुळे ग्राहकांना एकच ठिकाणी संपूर्ण उत्पादन प्रक्रिया उपलब्ध होते. आता कंपनी कोणकोणत्या उद्योगासाठी काम करते ते पाहूया. फायनान्शियल 2025 मध्ये कंपनीने 6,400 पेक्षा जास्त वेगवेगळी उत्पादने केली आहे. ही उत्पादने 5 मोठ्या उद्योगांमध्ये वापरली जातात. सर्वप्रथम ऑटोमोटिव्ह सेक्टर. कंपनी वाहनामध्ये वापरले जाणारे सेफ्टी कंपोनंट, फ्यूल सिस्टम पार्ट्स, पॉवर ट्रेन कंपोनंट आणि इंटिरियर पार्ट तयार करते. दुसरा मोठा विभाग म्हणजे डिफेन्स. येथे ट्रिगर, हॅमर, साईट यासारखे अत्यंत अचूक फायरआर्म कंपोनंट तयार केले जाते. तिसरा विभाग म्हणजे मेडिकल. एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, डेंटल रोबोटिक्स आणि ऑर्थोपेडिक सर्जरी मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्जिकल डिव्हाइसेससाठी कंपनी प्रिसिशन कंपोनंट तयार करते. चौथा विभाग म्हणजे कंझ्युमर प्रोडक्ट, फॅशन ॲक्सेसरीज, मोबाईल फोन कंपोनंट, टूल्स, हार्डवेअर आणि क्रॉसबाव कंपोनंट याचे उत्पादन करते. पाचवा विभाग म्हणजे एरोस्पेस. एअरक्राफ्ट OEM कंपन्यांसाठी मेनफोल्ड्स, हाउसिंग, नोझल्स, लुकिंग रिंग्स, सिलेव्हिस आणि ब्रेसलेट यासारख्या महत्त्वाचे कंपोनंट तयार केले जाते. आता कंपनीच्या जागतिक उपस्थितीकडे पाहूया. इंडो MIM ही केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर कंपनीचे सेल्स ऑफिस चीन, जर्मनी आणि अमेरिकेत आहे. याशिवाय कॅझॅक रिपब्लिक, फ्रान्स, इटली, जपान, साऊथ कोरिया, इस्रायल, पोलंड आणि तुर्की या देशांमध्ये सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह कार्यरत आहे. फायनान्शियल 25 मध्ये कंपनीने 1,000 पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली आहे. यामध्ये अनेक भारतीय आणि जागतिक OEM कंपन्यांचा समावेश आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंग बाबतीतही कंपनी खूप मजबूत आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन आणि मेक्सिकोमध्ये मिळून कंपनीच्या 15 मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहे. आता IPOच्या तपशिलाकडे बोलूया. इंडो MIM IPO हा बुक बिल्ड इश्यू आहे. कंपनी BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजवर लिस्ट होणार आहे. IPOचा एकूण आकार 3,811 कोटी आहे. यापैकी 499 कोटीचा फ्रेश व्हॅल्यू आहे. तर 3,311 कोटीचा ऑफर फॉर सेल म्हणजे OFS आहे. फेस व्हॅल्यू प्रति शेअर ₹1 आहे. तसेच कंपनीचा प्राइस बँड 461 ते 485 प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. IPOचे महत्त्वाचे डेट्स पाहूया. तसेच IPO ओपन होणार आहे 23 जुलै 2026 आणि IPO क्लोज होणार 27 जुलै 2026. अलॉटमेंट 28 जुलै रोजी अपेक्षित आहे. रिफंड आणि डिमांड क्रेडिट 29 जुलैला. तर लिस्टिंग 30 जुलै 2026 रोजी BSE आणि NSEवर होण्याची शक्यता आहे. आता लॉट साईज समजून घेऊया. रिटेल इन्व्हेस्टरसाठी मिनिमम लॉट 30 शेअर्स आहे. त्यासाठी जवळपास 14,550 इतकी गुंतवणूक करावी लागेल. रिटेल कॅटेगरीमध्ये 13 लॉट्स म्हणजे 390 शेअर्ससाठी अर्ज करता येईल. त्यासाठी सुमारे 1,89,150 इतके लागतील. तसंच IPOमध्ये रिझर्वेशन देखील महत्त्वाचे आहे. QIBसाठी जास्तीत जास्त 50% हिस्सा राखीव आहे. रिटेल इन्व्हेस्टरसाठी किमान 35%, तर NII कॅटेगरीसाठी 15% हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. आता कंपनीच्या आर्थिक कामगिरी पाहूया.
प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये सातत्याने वाढ दिसून येते. एका आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 283 कोटी होता. त्यानंतर 423 कोटीवर पोहोचला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स 533 कोटी झाला आहे. म्हणजे कंपनीचा नफा सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. आता सर्वाधिक चर्चेत असलेल्या जी-एम-पीबद्दल बोलूया. 21 जुलै 2026 रात्री उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार इंडो एम-आय-एम आय-पी-ओच्या ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे जी-एम-पी सुमारे ₹192 आहे. जर हा जी-एम-पी लिस्टिंगपर्यंत कायम राहिला तर 485च्या अपर प्राईस बँडवर आय-पी-ओचा अंदाजे लिस्टिंग प्राईस 677च्या आसपास असू शकतो. याचा अर्थ जवळपास 39% संभाव्य लिस्टिंग गेन मिळू शकतो. मात्र लक्षात ठेवा, ग्रे मार्केट प्रीमियम हा अधिकृत आकडा नसतो. तो दररोज बदलू शकतो. म्हणून केवळ जी-एम-पी पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा आय-पी-ओ कोणासाठी योग्य असू शकतो? जर तुम्ही मजबूत मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, जागतिक उपस्थिती, वाढता नफा, एक्सपोर्ट फोकस आणि दीर्घकालीन ग्रोथ स्टोरी शोधत असाल, तर हा आय-पी-ओ अभ्यास करण्यासारखा नक्कीच आहे. पण ऑफर फॉर सेलचा हिस्सा फ्रेश इश्यू पेक्षा मोठा आहे, ही बाब देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आय-पी-ओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी डी-आर-एच-पी, व्हॅल्युएशन, पीर कम्पॅरिझन आणि रिस्क फॅक्टर याचा अभ्यास नक्की करा. एकूणच पाहता, इंडो एम-आय-एम ही प्रिसिशन इंजिनिअरिंग क्षेत्रातील जगातील स्तरावरील मजबूत भारतीय कंपनी आहे. 6,400 पेक्षा जास्त प्रोडक्ट, 1,000 पेक्षा जागतिक ग्राहक, 15 मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, जगातील सर्वात मोठी एम-आय-एम क्षमता, सातत्याने वाढणारा नफा आणि आता शेअर बाजारात प्रवेश. म्हणून हा आय-पी-ओ बाजारात चर्चेचा विषय ठरला आहे. ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा बाय किंवा सेल सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आय-पी-ओ आणि शेअर मार्केट अपडेटसाठी आपल्या बाजार तारखा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.